मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा. तर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या या आर्यवेद यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही सगळीजण मला भरभरून सपोर्ट करतायत, सबस्क्राईब करतायत. तर अजूनही मला सबस्क्राईबची गरज आहे, तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि आज मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवते कारण आमची तब्येत बरी नव्हती. सगळ्यांना व्हायरल फिवर, सर्दी असं चालू होतं. तर त्यातून आता आम्ही सगळे बरे आहोत. आणि आता मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन येते आहे, ती म्हणजे खेकडा. तर तो खेकडा कसा बनवायचा, म्हणजे आपल्याला खेकड्याचा रस्सा बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा, ते कसे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवते. चला तर हे बघा, हे अशा प्रकारे मी खेकडे साफ करून घेतले. तुम्ही बघू शकता, छान आहेत, भरलेले आहेत खेकडे. आणि हे डेंगे असे वेगळे केले, सगळे पाण्याने धुवून घेतलेत. हे पाय आहेत, ह्याचं ना मिक्सरला लावून ह्याचं पाणी काढून घ्यायचं, म्हणजे रस काढून घ्यायचा ह्याचा, आणि मग तो टाकायचा ह्याच्यामध्ये. तर आता मी काय करते, आज मंगळवार आहे, आम्ही कसे रात्री आणले खेकडे ना. तर आता मी फक्त तेलात ना हळदीवरती ते शिजवून घेते, आणि उद्या ह्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी बनवायची. थोडं तेल घातलंय, तर आता ह्याच्यात ना तापलंय तेल चांगलं. थोडीशी ना आलं लसूणची बघा ही पेस्ट मी बनवून ठेवलेली, ती थोडी आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालते. आता ह्याच्यात हे मसाला मी घालत नाहीये, कारण उद्या आपण मसाला घालायचा आहे फोडणीला देऊन. तर आता हे बघा, आलं लसूणची पेस्ट आणि हळद, आता हे सगळे ह्याच्यात टाकायचे. हे घालूया. खूप दिवसांनी आणलेत आमच्याकडे खेकडे. हे जरा हलवूया. चांगले हलवून घेतले. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. थोडं पाणी घालून त्याच्यात मी मीठ बीठ काही घातलेलं नाही. ताट ठेवून ताटावर थोडं पाणी घालते. आता हे असे शिजून घ्यायचे आणि असेच ठेवायचे. उद्या मी दाखवते हे कसे बनवायचे. आणि हे जे आहे ना, ह्याचा रस काढायचा आपल्याला, तो सुद्धा मी उद्या दाखवेन कसा रस काढायचा. तर हे बघा, हे आपण काल खेकडे साफ करून स्वच्छ करून घेतलेले आणि ते शिजवून घेतलेले. तर हे बघा, ते शिजवलेले खेकडे असे दिसतात. शिजवून ह्यासाठी घ्यायचे असतात कारण आदल्या दिवशी आणलेले होते ना, त्याच्यामुळे ते असेच आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, ते खराब होतात. म्हणून ते तेलावर हळद घालून चांगले शिजवून घ्यायचे असतात. तर आता हे आपले शिजलेले आहेत. आता ह्याच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे. हे अर्धा नारळ घेतलेला आहे ओला. इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. थोडंसं आलं लसूण घेतलेलं आहे. आणि हा फोडणीला कांदा आहे, कढीपत्ता, कोकम आहे. आणि हे जे तुम्हाला दाखवले होते ना खेकड्यांचे जे बारीक पाय असतात ना, ते मिक्सरला लावून त्याचं असं पाणी काढून घेतलेलं आहे. म्हणजे मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आणि ते गाळून त्याचं पाणी काढून घ्यायचं. तर आता सर्वप्रथम ना हे सर्व साहित्य मी भाजून घेते. तर हे बघा, इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे.
तर आता मी गॅसवरती टोप ठेवलाय, त्याच्यात तेल घातलं आहे. आता त्या तेलामध्ये हा कांदा घालते. ब्राऊन करून घ्यायचं. आता मी ह्या वाटणामध्ये ना खडा मसाला वगैरे काही घेतला नाही, कारण मी जो मसाला वापरते मालवणी मसाला त्यामध्ये सगळं गरम सामान असतं आणि प्लस मी मालवणी मसाला आणि संडे मसाला असं मी माझ्या रेसिपीमध्ये वापरते. त्याच्यामुळे मला खडे मसाल्याची गरज नाही पडत. खडा मसाला घातला की मग खूप अजून ते तिखट होणार. हा कांदा आपला ब्राऊन झाला की मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. मिक्सरला मी ते खेकड्याचे पाय जे असतात ते मिक्सरला लावले, बारीक केले. त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि मग गाळणीने ते गाळून घेतलं. नाही गाळणीने गाळून नाही घेतलं तर ती कचकच आपल्याला ह्या मसाल्यामध्ये लागणार, म्हणून ते गाळून घ्यायचं छान असं स्मूथ. तर ते असं तयार झालेलं आहे. आता तुम्ही ते बघू शकता. हा आपला कांदा तेलात चांगला परतलाय. तर ह्यामध्ये मी हळद घालते. आता आलं लसूण पेस्ट मी काल घातलेली आहे, त्याच्यामुळे मी घालत नाही, नाहीतर मग ते लसणीचा स्वाद जास्त येतो. आता हा जो मी वापरते तो मालवणी मसाला. माझे हे चमचे छोटे असल्यामुळे मी 4 घातले. आणि हा संडे मसाला हा मी 1 चमचा घालते. मसाल्याचा अगदी सुगंध छान येतो मस्त. आता हे वाटण त्याच्यात घालूया. एवढं सगळं वाटण काही लागणार नाहीये. तर हे वाटण सुद्धा ह्या मसाल्यामध्ये चांगलं भाजून घेऊया. ह्या मसाल्याचा ना सुगंध खूप छान येतोय मस्त. तुम्ही बघू शकता कसं. आता आपला हा मसाला चांगला तेलात भाजून झालाय. आता मी काय करते, हे जे पाणी काढून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यात घालते. हे सर्व मी ह्याच्यामध्ये घालते. तुम्ही हे पाय असे अख्खे सुद्धा घालू शकतात, त्याने सुद्धा चांगली चव येते. पण मिक्सरला बारीक करून त्याचा रस टाकला ना तर खूप चविष्ट लागतात ते. म्हणजे हा खेकड्यांचा मसाला खूप चविष्ट होतो. तुम्ही बघू शकताय बघा. आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचे. आता तुम्ही बघू शकता हे मी इतकं हे केलंय. थोडं अजून पाणी घालते. खेकड्याचा रस्सा पण पियायला खूप छान लागतो, मस्त झणझणीत असा. आता मी ह्यामध्ये ना मीठ घालते चवीनुसार.
कोकम. मी आता ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही घातलाय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो घालू शकता, पण मी टोमॅटो नाही घालत, मग ते असं गोडूस होतं. आता हे आपल्याला खेकडे ह्याच्यात घालायचे, सोडायचे. छान दिसतंय. बघू शकता तुम्ही. आता ह्याला चांगली उकळ येऊ देऊया आपण. उकळ आली की मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आपले आता इथे खेकडे तयार आहेत. तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते. छान झालाय हा रस्सा. सुगंध पण खूप मस्त येतो. असं वाटतं पेल्यात घेऊन पियावं हा रस्सा. चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हा आपला खेकडा रस्सा तयार झालेला आहे. खूप सुंदर डिश दिसते. तर मी आता हा रस्सा ना टेस्ट करून सांगते तुम्हाला कसा झालाय तो. खूप छान झालाय, मस्त. जास्त तिखट नाहीये आणि गोडूस पण नाही. मस्त असं खेकड्याचं असं त्याच्यात उतरलंय छानपैकी. अप्रतिम झालेली आहे ही डिश. तर तुम्ही सुद्धा ही करून बघा आणि ही डिश तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.